बस बाह पर राम द्विजराज है, राम द्विजराज है, द्विजराज है। हृदयात माऊली रेतीस सावली गडकोटे रावळी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा कळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सृष्टांचा रक्षितो शत्रूंनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो दंड पर चीता मृगशृंग पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कन्यजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। नमस्कार. आम्ही चौथीच्या वर्गात वर्षभर गणित, इंग्रजी, परिसर, मराठी, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयांचा भरपूर अभ्यास केला. प्रश्न उत्तरेही पाठ केली. त्यावर परीक्षाही दिली. परिसर अभ्यास 2 हा विषय या पलीकडचा वाटला. कारण शिव छत्रपती महाराजांचे जीवन अभ्यास म्हणून करताना खूप आनंद वाटला. स्नेह संमेलनात इतर काही करण्यापेक्षा शिवचरित्र सादर करावे असे आम्ही ठरवले. केवळ मनोरंजन म्हणून बघायचा विषय शिवचरित्र कधीच होऊ शकत नाही. तर तसा विचार करण्यासाठी, समजून घेण्यासाठी व तसे आपले जीवन बनवण्यासाठी, जगण्यासाठी शिवचरित्र आहे. तर बघूया चौथी क प्रस्तुत शिवचरित्र. आजपासून 400 वर्षांपूर्वीचा कालखंड. भारतावर परक्यांचे साम्राज्य होते. महाराष्ट्रात निजामशहा, आदिलशहा, औरंगजेब या मुघल सुलतानांनी धुमाकूळ घातला होता. सर्व गोष्ट एका तेजस्वी खटकत होती. कोण बरे तेजस्वी स्त्री? बघूया पुढील प्रसंगात. मासाहेब, घात झाला. मोगलांच्या दरबारात शूर मराठे सरदार आपसात लढले व दुर्दैवाने मारले गेले. अरे देवा, आई जगदंबे, काय चालले या मराठी मुलखात? सगळे पराक्रमी सरदार मोगलांचे गुलाम झाले. मोगल बादशहा, निजामशहा, आदिलशहा हे वतनाच्या नावाने आपसात भांडणे लावता. त्यांचा हा कपटी हेतू न समजता आपली माणसे आपल्याच माणसांना मारतात. कधी थांबणार हा विनाश? आई जगदंबे, भवानी माते, तू मला असा पुत्र दे जो प्रत्येकाच्या मनात स्वाभिमान जागवेल, राष्ट्रप्रेम उभे करेल. वतनाच्या लोभात असणारे स्वार्थी, संधी साधू, आपापसात भांडणाऱ्या लोकांना एकतेचा मंत्र देऊन अन्यायाविरुद्ध उभा करेल. आई असा पुत्र दे जो रयतेची काळजी घेऊन स्त्रियांना
देवधर्मांचे समानतेचे एकतेचे राज्य आणेल. आई भवानी मला असा पुत्र दे. आई भवानी मला कौल दे, कौल दे. जिजामातेची मागणी आई जगदंबेने ऐकली. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर बाळ शिवाजीचा जन्म झाला. आईच्या संस्कारात शिवबा वाढू लागला. रामायण महाभारत यातील संस्कारशक गोष्टी ऐकू लागला. मैदानावर खेळही खेळू लागला. शिवबाचे खेळही निरनिराळे होते. बघूया पुढील प्रसंगातून. मित्रांनो, आपण युद्ध खेळायचे का? हो चालेल. हो चालेल. मी निजामशाह. तो निजामशाह तर मी आदिलशाह. मी निजामशाहचा सेनापती. तुगडुक 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 तुगडुक. तू निजामशाहचा सेनापती तर मी आदिलशाहचा सेनापती. तुगडुक 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 तुगडुक. मी निजामशाहच्या बाजूने. तुगडुक 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 तुगडुक. मी आदिलशाहच्या बाजूने. तुगडुक 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 तुगडुक. आणि मी निजामशाह तुला सरदार करतो देतो. तू मी आदिलशाह तुला त्याच्यापेक्षा मोठा सरदार धरतो. तू माझ्यासाठी ये. आदिलशाह निजाम आदिलशाह. छे वतनदारीच्या लोभापायी अरे शिवबा, आपण मोठे झाल्यावर कोणाच्या तरी दरबारात सरदारच होऊ आणि गुलामगिरीच करू आणि आपसात लढू आणि आपल्याच मित्रांना मारू. यांच्या भांडणात आपली आपण एक व्हायचे आणि परक्यांसाठी आपल्याशी न लढता आता आपल्यांसाठी परक्यांशी लढायचे. हर हर महादेव. बघितले बालपणीच शिवबाने आपल्या बालसवंगड्यांना युद्धच्या खेळाच्या माध्यमातून आपसातील एकतेचा व परकीय शत्रू ओळखण्याचा नवा दृष्टिकोन दिला. यासोबत महत्वाचे काम जर बालशिवबाने केले असेल तर ते म्हणजे जीवाला जीव देणारे, जीवाभावाचे मित्र प्रेमाने जमवण्याचे व जोडण्याचे. ते कसे पाहू. शिवबा आपल्यांसाठी परक्यांशी लढण्यात वेगळी शक्ती संचारते बघ. खेळून खेळून खूप दमलो. भूकही जोरात लागली. जेवायला एकत्र बसू. अरे शिवबा, तू तर शहाजी राजांसारखा मोठा सरदाराचा मुलगा. तू आमच्या सारख्या गरिबांसोबत हलक्या लोकांसोबत कसा जेवणार? अरे अरे, हे काय? तुम्ही माझे सर्व
भाजी खुडा भाकर आपण सर्व एक आहोत. बघ शिवबा किती चांगला आहे. हो, तो आपल्यावर मनापासून प्रेम करतो, आपल्यात खेळतो राहतो व आपल्यातला आपला समजून जातो. किती जीव लावतो तो आपल्याला. तर शिवबा, आम्ही तुझ्या सोबत कायम राहू. हर हर महादेव. हर हर महादेव. शिवबाचे मुलांना आपलेसे करणे, दादाजी कोंडदेव यांच्याकडून युद्धाचे शिक्षण घेणे, आई जिजाऊकडून संस्कार घेणे, या सर्वांसोबतच कारभार कसा चालवावा याचेही धडे शिवबा घेऊ लागला. मोगलांच्या आक्रमणाने ओस व उजाड झालेले पुणे जिजामातेने व बाल शिवबाने फार बदलून टाकले. पुण्याचा कायापालट केला. ऐकूया पुण्यातील महिलांचा हा संवाद. पुन्हा किती बदलले. हो, शेतकरी शेती करू लागले, व्यापारी व्यापार करू लागले, टवाळखोरांचा शिवबाने चांगलाच बंदोबस्त केला. मोगलांच्या राज्यात बाई बापडी घराच्या बाहेर पडणं कठीण होतं. जिजामाता व शिवबा लेकरासारखी रयतेची काळजी घेतात. आई जगदंबे, असाच राजा मिळू दे ग आम्हाला. राज्यकारभारातून बालशिवबा पुण्याचा कायापालट करत होता, तर महाराष्ट्रातील संत चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास या संतांनी महाराष्ट्रातील माणसा माणसात, गावागावात भक्तिभाव, बंधुभाव व प्रामाणिकपणा उभा केला. समर्थ रामदास स्वामींनी गावोगावी हनुमंतांची मंदिरे उभारून युवकांना बलोपासना शिकवली व हेच बलवान युवक शिवबाच्या सैन्यात मावळे म्हणून लढले. असे सुंदर काम संतांनी केले. तर बघूया संत परंपरेची प्रतिकात्मक दिंडी. विठ्ठल 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 विठ्ठल. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. जगी प्रगटला तो जग जेठी, आला कुंडलिकाच्या भेटी. पाहून सेवा खरी, पाहून सेवा खरी थांबला हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. पुण्याचा कायापालट केल्यामुळे व संतांच्या शिकवणीमुळे रयत
गोविंदाने राहू लागली. उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहू लागली. दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी पुण्याच्या नैऋत्येला रायरेश्वराच्या मंदिरात शिवबा आपल्या काही सवंगड्यांबरोबर गेला आणि इतिहासाला नवी दिशा देणारी घटना रायरेश्वराच्या मंदिरात घडली. असे काय घडले ते आपण पाहूया. अरे शिवबा, आपण इथे का आलो? सांग ना, कशाला आलो? गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजी राजे विजापूरचे मोठे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे. पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्यांच्या ओझरीने आपण पाणी प्यावे का? आपल्या चारही बाजूंना अनेक परकीय राजवटे आहेत. त्यांच्यात सारखे युद्ध चालू असतात. त्या युद्धात आपली माणसे नाहक मरतात. कुटुंबाच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धुळदाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे? सांगा, तुम्हीच सांगा. वतनाच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का? सांग शिवबा, तुझा मनोदय सांग. काय करायचे? गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपले ध्येयासाठी सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्याची गुलामी आता नको. चला, या रायरेश्वराला साक्ष ठेवून प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी, स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार, सर्वस्व वाहणार. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रीच्या मनात आहे. श्रीचे मनोरथ आपण पूर्ण करूया. हर हर महादेव. तिला रायरेश्वराच्या मंदिरातील स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा समजली. त्यांनी आई जगदंबेचे आभार मानले. आपण जे मनी धरले ते शिवबा पूर्ण करणार. शिवरायांची तलवार बालपणापासून तडपू लागली आणि बालशिवबाने आपल्या मावऱ्यांसह पहिला किल्ला ताब्यात घेतला. तो म्हणजे तोरणगड. अशा प्रकारे शिवबाने स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणगडाचे नाव प्रचंडगड ठेवले. किल्ल्याची दुरुस्ती करताना सोन्याच्या घागरी सापडल्या. त्या शिवरायांना दिल्या. तो भवानी मातेचा आशीर्वाद आहे असे शिवाजी महाराजांनी मानले. मग काय, शिवरायांची तलवार तडपायला लागली. कशी तडपतात प्रत्यक्षच पाहू. अरे, आले ते शिवरायांचे उत्साही मावरे. बघा त्यांची तलवार कशी तडपते ते. काढायची वायर, तिची चमचमती धार. जवा काढायची वायर, तिची चमचमती धार. जवा काढायची वायर, तिची चमचमती धार. कशी दिसती अरबार, शिवरायांची तलवार. कसे गुंतती अरबार, शिवरायांची तलवार.
शिवरायांची तलवार कसे गुंताची अरे पार राईतवार यानंतर मुरुंबदेवाच्या डोंगरावरचा किल्ला ताब्यात घेतला. त्याची डागडुजी केली. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून त्याची निवड केली आणि त्याचे नाव ठेवले राजगड. आदिलशाह मात्र या प्रकारात चिडला, पण दरबारात शहाजी राजांनी वेळ मारून नेली. इकडे मात्र शांत न बसता शिवबाने कोंढाणा, पुरंदर, रोहिडा हे किल्ले ताब्यात घेऊन स्वराज्याची घोडदौड सुरू केली. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या या घोडदौडीला अडथळा आणण्याचे काम काही स्वकीयांनीच केले. त्यातले मुख्य म्हणजे जावळीचे चंद्रराव मोरे. ते काही ऐकेना. त्यांना शिवरायांनी एक पत्र पाठवले. काय होतं त्या पत्रात? चला प्रत्यक्षातच ऐकूया. बंड केलिया मारले जात. शिवरायांनी यशवंतराव मोरे यांना प्रथम एक खरमरीत पत्र धाडले. तुम्ही राजे म्हणविता. राजे आम्हास शिव शंभूने राज्य दिलेले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. यशवंतराव मोऱ्याने उद्धटपणे उत्तर दिले, तुम्ही का राजे झालात? तुम्हास राज्य कोणी दिले? येता जावळी जाता गवळी. आम्हा श्रींच्या कृपेने आदिलशाने राजे किताब, छत्र छामर, सिंहासन मेहरमान होऊन दिले. येथे उपाय कराल तर अपाय होईल. शिवरायांनी उलट टोला दिला. जावळी खाली करून, राजे न म्हणून, छत्र छामर दूर करून, हात रुमाले बांधून बेटीस येऊन हुजुराची चाकरी करणे, इतके वर बंडखोरी केली मारले जाल. जावळीच्या मोऱ्यांचा पराभव करून शिवबाचे स्वराज्य मोठे झाले. रायरी सारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. शिवरायांनी त्याचे नाव रायगड ठेवले. जवळच्याच भोरप्या डोंगरावर एक किल्ला बांधला. त्याचे नाव प्रतापगड ठेवले. बघता बघता शिवबाचे स्वराज्य मोठे होऊ लागले आणि आदिलशहाच्या दरबारात धडकी भरली. विजापूरच्या दरबारात असे काय घडले ते आपण प्रत्यक्ष पाहू. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने
आमची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा क्रोध छाला. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलं बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची, आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काही राजत, जीवा महाल आल्यात. करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी. या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे तर दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्यात खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा. पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारी तो हसरी, खान
मोठ्या फौजनिशी चालून आले. पन्हारगडाला वेढा दिला. अनेक दिवस गेले, वेढा उठेना. आता काय करावे ते सुचेना. शिवरायांनी युक्ती योजली. 2 पालख्या केल्या, एक अवघड रस्त्याने व दुसरी राजदिंडी दरवाजातून जाते. तिच्यात शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती बसेल. पण ते सोंग घेणार कोण? मृत्यूला सामोरे जाण्यासाठी शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा सेवक शिवाकाशीत पुढे आला. तो हुबेहूब शिवरायांसारखा दिसत होता. धो धो पावसात शिवराय निघाले. इकडे शिवाजींचे सोंग घेतलेली पालखी सिद्धेजोहरच्या हाती लागली. थोड्याच वेळात कळले हा खोटा शिवाजी आहे. तेव्हा सिद्धेजोहर भयंकर चिडला. त्याच क्षणी त्याने सोंग घेतलेल्या शिवाजीचा शिरच्छेद केला. इकडे शिवाजी महाराज वायू समान वेगाने विशाळगडाकडे धावत होते. रात्रभर पळत होते. चिखल, काटे व पाऊस या साऱ्यातून वाट काढत शिवराय निघाले. पांढर पाणी ओढ्याजवळ ते आले. कशी बशी घोडखिंड गाठली. हे काय ते प्रत्यक्षच पाहू. बाजी वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट चढणीची. मागे शत्रू पाठीवर. आता विशाळगड हाती लागत नाही. आता गनिमाचा सामना करू. महाराज, तुम्ही थोडे सैन्य घेऊन विशाळगड गाठा. मी निवडक मावळ्यांसह घोडखिंड राखतो. एकही गनीम पुढे सरकू देणार नाही. नाही बाजी प्रभू, तुम्हाला मृत्यूच्या हवाली असे सोडून मी जाणार नाही. महाराज, वडिलकीच्या नात्याने सांगतो, आपण लवकर निघावे. शत्रू जवळ येतोय. महाराज, एक बाजी गेला तर स्वराज्याला हजारो बाजी मिळतील. महाराज, लाख मेला तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. स्वराज्याची आशा जिवंत राहिली पाहिजे. हा बाजी जिवंत असेपर्यंत शत्रूला पुढे सरकू देणार नाही. बाजी, आम्ही गडावर पोहोचताच तोफांचे 3 आवाज होतील. तुम्ही तेव्हा ताबडतोब माघारी फिरा. महाराज, आपण लवकर निघावे. मावळ्यांनो, आपापल्या जागा सांभाळा. गनिमाला एक पाऊल पुढे सरकू देऊ नका. हर हर महादेव. धन्य धन्य बाजी प्रभुवीर. धन्य धन्य बाजी प्रभुवीर. रणधुर धर शूर बहादर. तसा तो धगधगता अंगार. दिवस असो वा असो अंधार. रण मैदानी आणि दुर्जली बाजी. आंबाया होई नाराजी. दमा नाही मला र माझी. माझी नाराची राजी. कधी कोसळते ते गडावरी राज शिवाजी. रंगाच्या थाळ्यात असलेल्या बाजी
शिवाजी संस्था तिला शब्दाची ठेवली जाण बाजीने केले गनिम घोडखिंड ओलांडू शकला नाही, त्यामुळे राज सुखरूप गडावर पोहोचू शकले. बाजी प्रभूंनी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली. धन्य ते बाजी प्रभू देशपांडे, धन्य ती पावनखिंड, धन्य ते बाजी प्रभू देशपांडे, धन्य ती पावनखिंड. शिवरायांच्या युद्धनीतीने आदिलशहा हतबल झाला, शांत झाला. पण शिवाजी महाराज शांत बसणारे थोडीच होते. त्यांनी आपला मोर्चा औरंगजेब बादशहाकडे वळवला. त्यामुळे औरंगजेब चांगलाच चिडला. त्याने आपला मामा शाहिस्ता खान याला मोठ्या फौजेनिशी पाठवले. खानाने पुण्यात लाल महल ताब्यात घेतला. खान काही केल्या हालेना, काही केल्या जाईना. शिवरायांनी युक्ती योजली. वेश बदलून लग्नाच्या वयातीत घुसून लाल महालात शिरले व शाहिस्ता खानाला गाठून त्याची 3 बोटे छाटली. शिवराय कसे आले व कसे गेले हे कोणालाच कळाले नाही. अशातच शाहिस्ता खानाची एक तरुण स्त्री सापडत नव्हती. साऱ्यांना वाटले तिला पळवले. तेव्हा शाहिस्ता खान म्हणाला, घाबरू नका. शिवाजी महाराज व त्यांचे मावळे स्त्रियांना कधी त्रास देणार नाहीत. बघा, माझ्या राजाच्या चरित्रावर शत्रूलाही किती विश्वास होता. शाहिस्ता खानाच्या फजितीनंतर शिवरायांनी औरंगजेबाची बाजारपेठ सुरत शहरावर छापा टाकला. स्वराज्यासाठी धन मिळविले. पण या सर्वात नीतिमत्ता कुठं सोडली नाही, कोणालाही त्रास दिला नाही. सुरतेवरच्या छाप्याने औरंगजेब फारच चिडला. शिवाजीचा आता कायमचाच बंदोबस्त करायचा असे ठरवून त्याने मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांना प्रचंड फौजनिशी स्वराज्यावर पाठवले. पुरंदरला वेढा पडला. मुरारबाजीचा स्वामीनिष्ठेचा प्रसंग मन हेलावून टाकणारा आपण प्रत्यक्ष पाहू. बक्षीस देतील. अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसं तुझा कौल घेतो की काय? आम्हाला
सात भांडत होते. आता कितीही मोठ्या वतनाचे आमिष दाखवल्यावर त्याला न भुलणारे स्वराज्यनिष्ठ स्वामीभक्त असे असंख्य मुरारबाजी शिवबाने निर्माण केले. शिवबांना वाटलं गेलेले किल्ले परत मिळवता येतील, पण लाख मोलाची माणसे परत मिळणार नाही. म्हणून आपल्या मावळ्यांसाठी मोठ्या कष्टाने मिळवलेली 23 किल्ले व 4 लक्ष होणांचा प्रदेश पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी औरंगजेबला दिला. पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज आग्र्याला गेले. बादशहाने मुद्दाम महाराजांना अपमानास्पद वागणूक दिली. महाराजांनी भर दरबारात औरंगजेबाला मराठमोळ्या ठाण्या वागाची डरकाळीच ऐकवली. बादशाह चिडला. तात्काळ महाराजांना कैद केले. महाराष्ट्राचा प्राण कैद झाला. साऱ्या भारतभर वार्ता पसरली. शिवाजी राजे कैद झाले. स्वराज्य संपले. पण परिस्थिती समोर हार मानतो असा माझा राजा मुळीच नव्हता. आजारपणाचे सोंग घेऊन संत फकीरांना मिठाई वाटण्याचा कार्यक्रम शिवबांनी चालवला आणि एक दिवस त्याच मिठाईच्या पेटाऱ्यातून शिवाजी महाराज बाल संभाजीसह पसार झाले. बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून शिवराय स्वराज्यात सुखरूप परतले. स्वराज्यात आनंदी आनंद झाला, पण आनंदात व उल्हासात रमणारा माझा राजा मुळीच नव्हता. लागलीच कोंढाण्याची मोहीम हाती घेतली. स्वराज्याचे बांधू तोरण बांधू तोरण संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई बदल्या राजगडात. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही, ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना. सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला, निरोप पाठविला हाताहानाजीला. तुम्ही लागा लगीन करायला, आम्ही जातो बघायला ढाईला. अहो राजे हो जिर राज राजी. तानाजी मालुसरेला हे कळतात ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं. हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन. आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे. घ्यावे ऐकून एवढे आमुचे रजी. प्रणाम केला राजाला,
होती चाल घोरपड बांधली दोरीला यशवंती कुंकू हातो तुला आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला वचन दिलंय आम्ही राजाला मावळे चढती भरतीला जागी होतो स्वाभिमानाला असे करून चढले कोंढाणा जिरहाजी जी चढले कोंढाणा जिरहाजी जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. हे उदयभान्या, कोण? तानाजी? हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हाट, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही. अरे मी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही. आणि मग तानाजीनं वार बघा केला, उदयभान बघाच तळला, परत वार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडला ढालीला, कमरेचा काढून शेला, शेल्यावर खेती भार आला, उदयभान चेडी सांडला, उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला, इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर नालेला. रक्ताच्या थारुळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेला मामा उदयभान्यावर धावून आले. मामाने मारलं उठाणाला, दात खाऊन केला बहाराला, रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दाताने फोडलं नरडीला, सपासप करती बहाराला, उभा चिरला उदयभान. सिंहगड ठेवले. गड आला पण सिंह गेला. रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी प्रतिज्ञा केली होती. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अनेक संकटे आली. आई भवानीच्या कृपेने शिवराय शौर्याने व चातुर्याने बाहेर पडले. शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अशा अनेकांच्या बलिदानातून स्वराज्य आकार घेत होते. शिवरायांच्या अथक परिश्रमातून स्वराज्य उभे राहिले. शत्रूवर वचक बसला. या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर केले प्रजेच्या मनात विश्वास निर्माण करून, गुलामगिरीला झुगारून आपले स्वराज्य उभे झाले. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे, शत्रूवर नजर ठेवणे सोपे होते. आपल्या सैन्याची बांधणी केल्यावर शिवरायांनी प्रतापगडावर भवानी मातेला सोन्याचे छत्र चामर अर्पण केले, आशीर्वाद घेतला. राज्याभिषेकाच्या दृष्टीने शिवरायांनी सोन्याचे सिंहासन घडविले. राजे, रजवाडे, विद्वान ब्राह्मण, सरदार, कामगार यांना आमंत्रणे गेली. राज्याभिषेकाचे पौराहित्य करण्यासाठी काशीहून खास कागा भट्ट आले. सोन्याच्या घागरीत सप्त नद्यांचे पाणी आले. गडावर सुमारे 50,000 माणसे जमली. जिकडे तिकडे राहुट्या, तंबू गडावर दिसत
शिवराज राज्याभिषेकासमयी काशीहून आलेले व गागा भट्ट मंत्रपठन करताना ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम आनो भद्रः क्रतवो जन्तु विश्वतो दब्धारे तास उद्भिदः। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की। अशा पद्धतीने शतकांची गुलामगिरी झटकून आपसातील भांडणे मिटवून एक
जिजामातेच्या मार्गदर्शनाने, भवानी मातेच्या आशीर्वादाने स्वराज्याची स्थापना झाली. पूर्ण जगाला हेवा वाटावा अशा माझ्या जाणत्या राजाविषयी बोलले जाते. 65 किलोची तलवार फिरवतो त्याचे नाव यसाची. 2000 शत्रूंसोबत एकटा खंडा लढवतो त्याचे नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव संताजी. 1.5 तासामध्ये दुश्मनांचा तंबूचा कळस उतरवतो त्याचे नाव धनाजी. अरे वाघालाही फाडतो त्याचे नाव संभाजी. आणि या साऱ्यांना मिळून स्वराज्य निर्माण करतात ते छत्रपती शिवाजी. खर तर आपण शिवाजी महाराजांचे चरित्र समजून घेतले पाहिजे. त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यात अभिमान वाटेल. आजच्या दिवशी आम्ही चौथी कचे 83 मावळे संकल्प करतो की मोठे झाल्यावर आम्ही शिवचरित्र कादंबरी वाचणार, महाराजांचे किल्ले पाहणार, त्यांच्या विचारांचा, जीवनाचा अभ्यास करणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. आपण सर्वांनी आमचे शिवचरित्र नाटक रूपाने समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी धन्यवाद. अतिशय छान हे महानाट्य आपल्या समोर सादर करण्यात आलं आणि या सर्व चिमुकल्यांच्या पालकांसाठी, कारण या नाटकाची तालीम मी स्वतः पाहिलेली आहे. या नाटकात जेवढा प्राण त्या विद्यार्थ्यांनी ओतलेला आहे तेव्हा त्यापेक्षाही जास्त आहे. आणि त्यांच्या वर्ग शिक्षकांच्या बाबतीत तर शब्दच नाही आहेत. इयत्ता 4थी कच्या वर्ग शिक्षक, सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आपण सर्वांनी इतक्या उशिरापर्यंत इतकं मन लावून आमचं नाटक बघितलं, आमचा उत्साह वाढवला, त्याबद्दल सर्वांचे पुन्हा पुन्हा धन्यवाद. या नाटकामध्ये तयारीला कमी वेळ असताना आपण बघितलं असेल एकही संवाद कुठलाही मुलगा अडखळला नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांची तयारी आणि या सर्वाला जे बळ दिलं ते आमच्या सर्व सन्माननीय पालकांनी. व्यक्तिशः कोणाचंही नाव इथं आम्ही घेत नाही. हा आमच्या 4थी कच्या 83 मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. नमस्कार. खरोखरच आजचं हे महानाट्य बघितलं, खरंच सर विचार सुद्धा करू शकत नाही. फुलदेवरे सर आणि तुमची टीम आणि हे सर्व पालक काही करू शकतात. आपण बघतो हे प्रोफेशनल कलाकार लाखो रुपये खर्चून वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतात आणि या मोठ्या स्टेजवर असं महानाट्य करतं. परंतु आज आम्ही बघितलं इतक्या कमी वेळेत आणि या SNGBचे प्राथमिक शाळेचे चिमुरडे खरोखरच प्रत्येक प्रसंग, त्यांचे हावभाव, वेशभूषा, त्यांचा आवाज आणि सगळ्या काही गोष्टी
कुठे बी असं आपण म्हणू शकत नाही का वर्ष प्रॅक्टिस करून जे कलाकार करतात. मी तर म्हणतो सर तुम्ही निश्चितच हे महानाट्य अजून राष्ट्रीय पातळीवर न्या, मोठमोठ्या ठिकाणी लोकांनी दाखवा. मी तर तुम्हाला खरंच एक आव्हान करतो, विनंती करेल का पुढच्या वर्षी शिवजयंतीला मी तुम्हाला वणीला बोलवतो, आपण एक भव्य स्टेजवर हे महानाट्य सादर करू. निश्चितच एक एक कलाकार बघितले, खरंच त्यांचं बोलण्याची भाषा, आवाज, त्यांचे हावभाव आणि वेशभूषा खरोखर आपण विचार सुद्धा करू शकत नाही. 2-2 तास स्टेजवर आणि कुठे बी न अडकता हे एवढं महानाट्य करणं हे साधं काही सरळ काम नाही. परंतु सर तुम्ही खरंच आम्ही स्वतःला भाग्य समजतो वैश्यजीवी परिवार का तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला लाभले. आम्ही उशिरा का होईना तुम्हाला समजलो, कारण खरोखरच सर यावर्षी गॅदरिंग घ्यायची नाही घ्यायची बरेच याच्यात वादविवाद झाले, परंतु शेवटी का होईना परीक्षेच्या अगोदर सरांनी आग्रह केला, पालकांनी विनंती केली आणि गॅदरिंग घेण्याचं ठरलं. खरंच तसं बघितलं तर गॅदरिंग नसती झाली हे महानाट्य आम्हाला सुद्धा बघायला मिळालं नसतं. परंतु उशीर का होईना एक सुंदर अतिशय छान असं महानाट्य तुम्ही प्रस्तुत केलं. आम्ही खरोखरच सर्व भारावून गेलो. असंच पुढे ह्या कलाकारांनी मोठं व्हावं अशी मी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देईल आणि आलेल्या सर्वांचे आभार मानेल का तुम्ही इतका वेळ आमच्या या मुलांचं महानाट्य बघण्याकरता थांबले. खरोखरच आजचा क्षण माझ्या आयुष्यात निश्चित मी खूप नाटकं बघितली असतील, परंतु हे शाळेतल्या मुलांचं इतकं महानाट्य पहिल्यांदाच बघायला मिळालं. मी खरं त्यांचं कौतुक करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. तेच ना, सर्वांना जे फुलदेवरे सर, तुमची टीम आणि सर्व पालकांचं सहकार्य, खरंच काही होऊ शकतं. पुढच्या वर्षी जर आम्ही बिंदास असू का आम्हाला वाटतं काय गॅदरिंग असते धिंगा धांगा नाचणं गाणं सगळं रेकॉर्डिंग असतं, परंतु अशा गोष्टी लहान मुलांकडून करून घेणं खरंच मी पहिल्यांदाच बघितलं. का मी पण एक संस्था चालक आहे, 25 वर्ष संस्था चालवतो, परंतु ते आम्हाला खरंच जमलं नाही. पण सर तुम्ही करून दाखवलं. निश्चितच आम्हाला सर्वांना तुमचा अभिमान आहे. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. सरांकडे मागची पण बॅच होती, त्यावेळेस बी सरांनी असंच एक नाटक बसवलं होतं. 80-85 मावळे होते. यावेळेस बी सरांनी मेहनत घेतली आणि हे नाटक बसवलं. यावेळेस तर आमचं थोडं परीक्षेमुळे खडखड बी झाली होती, गॅदरिंग घ्यायची नाही घ्यायची, पण देवालाच काळजी, परीक्षा लेट केली आणि गॅदरिंग घेण्याचं फायनल केलं. सर्व उपस्थित पालकांचं, विश्वस्तांचं मी खूप खूप मनापासून आभार मानतो. सर्व पालकांचे आभार मानतो. नेमिनाथ संस्थेचे जे विश्वस्त आहेत त्यांनी जो मुलांसाठी वेळ दिला त्याबद्दल सर्व पालकांच्या वतीने त्यांचे विशिष्ट आभार. की खूप तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मुलांसाठी दिला त्याच्याबद्दल तर खूप मोठे आभार. एका शब्दात 1 मिनिटात तुम्ही आले त्याबद्दल आम्हाला खूप आभार वाटते. मला एक सांगूशी वाटते, हा सर्व कार्यक्रम जो बसवला आहे तो फुलदेवरे सरांनी विदाऊट कोरिओग्राफर बसवलेला आहे. 1.5 महिन्यापासून ते मेहनत घेतात. याचं एक विशेष त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून अभिनंदन. सर्वांचे मनस्वी धन्यवाद. एकदा शेवटची ललकारी देऊन आपण आपला उत्सव थांबूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मन से धन से तन मन धन जीवन से हम करे राष्ट्र आराधन. करे राष्ट्र आराधन. हम करे राष्ट्र आराधन. आराधन करे राष्ट्र आराधन. अंतर से मुख से कृति से निश्चल हो निर्मल मति से. अंतर से मुख से कृति से निश्चल हो निर्मल मति से. श्रद्धा से मस्तक नत से हम करे राष्ट्र अभिवादन. हम करे राष्ट्र अभिवादन. हम करे राष्ट्र आराधन. हम करे राष्ट्र आराधन. आराधन करे राष्ट्र आराधन. हंसते शैशव से अपने खिलते यौवन से. अपने हंसते शैशव से अपने खिलते यौवन से. प्रौढ़ता पूर्ण जीवन से हम करे राष्ट्र का